कोथरूडमध्ये असलेला कर्वेंचा पुतळा गेल्या 15 दिवसांपासून जागेवर नसल्याचं समोर आलं। याबाबत आम्ही प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर हा पुतळा सध्या डागडुजीसाठी काढून ठेवला असून त्याचं नूतनीकरण होणार असल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या, त्यामुळे यामागचं सत्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। तेव्हा या पुतळ्याचे डिजिटल आर्किटेक्टद्वारे नूतनीकरण होणार असून त्यासाठी पुणे महापालिकेकडून 55 लाखांचा निधी घोषित करण्यात आला आहे। 3D मिलिंग ह्या प्रकारच्या ॲडव्हान्स फॅब्रिकेशन प्रोसेस जे आहेत जे आतापर्यंत फक्त ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये यूज होतात, तर ते आपण पहिल्यांदाच आर्किटेक्चरमध्ये यूज करून हे सगळं बनवणार आहोत। पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात महिला दिनी जन्मलेली ही चिमुरडी मृत्यूनंतरही नकोशी ठरली। मृत्यूच्या 4 दिवसानंतरही तिचे पालक तिला न्यायला आले नसल्यानं रुग्णालयानं तिला बेवारस घोषित केलं। 8 मार्च रोजी अहमदनगरच्या मिरचिना काळे हिनं एका मुलीला जन्म दिला, पण 22 मार्चला तिचा मृत्यू झाला। रुग्णालयानं तिच्या आईकडे मृतदेह सोपवला, मात्र तिनं दुसऱ्या दिवशी नेते असं सांगून तो शवागारात ठेवला। ती अजूनही परतलेली नाही। याबाबत पोलिसांना कळताच मुलीच्या आईवडिलांचा शोध सुरू करण्यात आला आहे। अवघ्या 1300 रुपयांसाठी मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना उल्हासनगरात घडली। सलीम शेख असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। सलीमच्या हत्येनंतर केवळ काही तासातच आरोपी संतोष वाघमारेला अटक करण्यात आली। काही दिवसांपूर्वी सलीमनं संतोषकडून काही पैसे उधार घेतले, त्यापैकी 1300 रुपये परत करणं बाकी होतं आणि यावरून दोघांच्यात वाद झाला। त्यावेळी संतोषनं सलीमच्या छातीत चाकू खुपसला आणि पळून गेला। सलीमला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी संतोषला शोधून काढत बेड्या ठोकल्या। कल्याण डोंबिवली महापालिकेत राडा करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। शनिवारी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये चौथ्यांदा राडा झाला। नंतर पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांच्याही 19 समर्थकांना अटक केली। दोन्ही नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला असून दोघंही फरार आहेत। महासभेनंतर पोलिसांनी जेव्हा नगरसेवकांच्या गाड्या तपासल्या तेव्हा त्यात हॉकी स्टिक, मिरची पूड, बंदुका सापडल्या। त्यानंतर दोन्ही नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर डॉक्टर रामास्वामी हे नवी मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेणार आहेत। मात्र रामास्वामी एन यांची कार्यपद्धतीही तुकाराम मुंढे यांच्यासारखीच असल्यानं रामास्वामी एन दुसरे तुकाराम मुंढेच असल्याचं बोललं जातं। मुंढे यांच्याप्रमाणेच रामास्वामी एन आपल्या धडक निर्णयांसाठी ओळखले जातात। बुलढाणा आणि सातारामधल्या जिल्हाधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी तर विक्रीकर सहआयुक्त अशा पदांवर डॉक्टर रामास्वामी यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं आहे। सीपीआय सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी भाजपवर टीका केली। भाजप धर्माच्या नावावर राजकारण करत असल्याचं येचुरी यांनी म्हटलं। ते नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। भाजपच्या फायनान्स बिलामध्ये आतापर्यंत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही येचुरी यांनी केला। संसदीय कार्यप्रणालीचं उल्लंघन करत भाजपनं फायनान्स बिलात इतर 40 बिलांचं संशोधन केल्याचा आरोपही येचुरी यांनी केला। ठाण्यात जेल मुक्ती दिन साजरा करण्यात आला। ठाण्यातील सध्याचा सेंट्रल जेल हा पूर्वीच्या काळात एक किल्ला होता। 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पांनी हा किल्ला पोर्तुगीजांच्या तावडीतून चढवला आणि त्यावर ताबा मिळवला। त्या किल्ल्याला म्हणजेच आत्ताच्या ठाणे सेंट्रल जेलला यंदा 280 वर्ष पूर्ण झालेत। या निमित्तानं भाजप आमदार संजय केळकर यांनी जेल मुक्ती दिन साजरा केला। इतिहास संशोधकांनी किल्ल्याच्या स्मृतींना तसंच चिमाजी अप्पांच्या पराक्रमाला उजाळा दिला। नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात संस्कार भारती परिवारानं 4000 चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारली। श्रीराम व्यायाम मंदिराच्या मैदानात ही रांगोळी साकारण्यात आली। लोकमान्य टिळकांच्या 160व्या जयंतीनिमित्त या रांगोळीत टिळकांच्या आयुष्यातील 5 घटना रेखाटण्यात आल्यात। तसंच टिळकांच्या पर्यावरणपूरक पुतळाही उभारण्यात आलाय। ही रांगोळी साकारण्यासाठी 5 तास लागले असून एकूण 650 किलो रांगोळी आणि रंग वापरण्यात आला। उन्हाळ्याच्या या मोसमात पुणेकरांना अस्सल हापूस आंबा खाता यावा यासाठी कृषी पणन मंडळानं आंबा महोत्सवाचं आयोजन केलं। सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुखांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। पुढचे 2 महिने पुणेकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून देवगडचा हापूस घेता येणार आहे। या काळात किमान 1000 मेट्रिक टन आंब्याची थेट विक्री करण्याचा पणन मंडळानं निर्णय घेतलाय। यापुढे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक फळाचा महोत्सव भरवण्यात येईल अशी माहिती यावेळी देशमुखांनी दिली।
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संत्रा महोत्सव भरवण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि आपुलकी संस्थेच्या सहकार्यानं हा महोत्सव सुरू करण्यात आला. या महोत्सवात पुणेकरांना आंबटगोड नागपूर संत्र्याचा स्वाद घेता येणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महोत्सवाचा फायदा होईल. पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशच्या 46व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगला डेप्युटी हायकमिशनकडून हॉटेल ताज पॅलेस समोर हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्याचबरोबर बांगला डेप्युटी हायकमिशनच्या समीना नाथ, सुप्रसिद्ध गायिका रुना लैला आणि मिताली मुखर्जी सिंग यांनीही हजेरी लावली होती. यावेळी रुना लैला आणि मिताली मुखर्जी सिंग यांच्यासोबत अमृता फडणवीस यांनीही गाणं म्हटलं. पुण्यात मोठ्या थाटामाटात 89वा रिंगटा महोत्सव पार पडला. चित्तथरारक सादरीकरण आणि भन्नाट उपक्रमाचं आयोजन रिगाटामध्ये केलं जातं. COPच्या बोट क्लबमध्ये रिगाटाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला सबलीकरण अशी यंदाच्या रिगाटा महोत्सवाची थीम होती. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचं पोस्टर करून त्यांचा गौरव करण्यात आला. लोकांवरील थरारक प्रात्यक्षिकं हे रिगाटाचं प्रमुख आकर्षण ठरलं. ठाण्यात हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तब्बल 18,000 चौरस फुटाची रांगोळी साकारण्यात आली. 100हून अधिक कलाकारांनी ही रांगोळी साकारली. 8 तासात ही रांगोळी साकारण्यात आली. ठाण्यातील गावदेवी मैदानात रंगरसिक परिवाराच्या वतीनं गुढीपाडव्याचं औचित्य साधून महारांगोळीची निर्मिती करण्यात आली. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या रांगोळीचं उद्घाटन करण्यात आलं.